नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची न्याययात्रा सुरू आहे. 22 तारखेला गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये ही यात्रा प्रवेश करेल. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि वाडा मार्गाने त्यांचे ठाणे शहरात आगमन होणार आहे. ठाण्यात 16 मार्चला जांभी नाका येथे सकाळी राहुल गांधी यांची स्टेज नसणारी सभा होईल. तेथून राहुल गांधी हे मुलुंड येथील थांबतील. तसेच 17 मार्चला दादर चैत्यभूमी या ठिकाणी समारोप असणार आहे. 17 तारखेला सर्वाधिक बैठक महाविकास आघाडीमधून मुंबई येथे घेण्यात येईल, अशी माहिती माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो न्याययात्रा ही 16 मार्च रोजी ठाण्यातून पुढे जात आहे. त्याची पूर्वतयारी करण्याकरिता 2 मार्च रोजी सकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे ठाण्यातील शहर काँग्रेस मध्यवर्ती कार्यालय येथे आले होते. यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बरोबर राहुल गांधी यांच्या यात्रेच्या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे त्यासाठी ही विशेष यात्रा आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, 2014 पासून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी कारभार करत आहेत, पण आज देशापुढे अनेक प्रश्न आहेत. लोकशाहीवरती आघात होत आहे. या सर्व गोष्टींवरती न्याय मागणारी ही यात्रा आहे, असंही थोरात यावेळी म्हणाले. ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. मोदी यांच्या अनेक सभा सुरू आहेत, मात्र मणिपूरमध्ये ते जाऊ शकले नाहीत. राजकारण आणि सत्ता डोळ्यासमोर ठेवून सर्व भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती दिसत आहे, असा टोला थोरात यांनी लगावला. माननीय राहुलजी गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे आणि ती न्याय यात्रा 12 तारखेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आहे गुजरातमधून. त्यानंतर नंदुरबारनंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि आपल्या या मार्गाने म्हणजे वाडा मार्गाने ते आपल्याकडे भिवंडीमध्ये येते आहे. आणि 16 तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामानंतर 16 तारखेला ते सुरुवात करतील आणि ठाण्यामध्ये त्यांची एक छोटी सभा आहे, परंतु गाडीतूनच ती हे केली जाते, त्याला स्टेज हे नाही. ती ठाण्यामध्ये सकाळी सभा त्यांची होणार आहे आणि त्यानंतर ते मुलुंड मार्गे मध्ये मुलुंडला हॉल्ट आहे आणि त्यानंतर चैत्यभूमीला तिचा समारोप या यात्रेचा केला जाणार आहे. 17 तारखेला एक पब्लिक मीटिंग ते करतायत आणि ती मीटिंग मुंबईमध्ये होणार आहे. आघाडी म्हणून आम्ही त्यामध्ये आघाडीच्या आमच्या सर्व मित्रांना सुद्धा त्यामध्ये निमंत्रित करतो आहोत आणि काही निर्णय तर अजून होऊ शकतात. अद्याप त्याच्या बाबतीत निश्चित निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमधून आम्हाला आलेला नाही की आणखी व्यापक काही करता येते का याचा विचार सुरू आहे. नाही, ही आचारसंहिता ही काय म्हणजे आचारसंहितेची अडचण असण्याचं काही यामध्ये कारण नाही. ही राजकीय स्वरूप त्याला त्या आहेच आहे. ती न्याय यात्रा ही जी आहे ती विशेषतः आपण पाहतो देशामधलं जे वातावरण आहे आणि 2014 पासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं ज्या पद्धतीनं ते कारभार करतायत आणि ज्या पद्धतीनं अनेक गोष्टींच्या बाबतीत देशापुढे प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, अनेक लोकशाहीवर काही आघात होत असताना दिसत आहेत. या सगळ्या बाबतीतला न्याय मागणारी ही न्याय यात्रा आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत.
घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे रेल्वे स्थानकात खासदार राजन विचारे यांच्या सततच्या पाठपुराव्याने उभे राहिलेल्या 2 नव्या पादचारी पुलांचा लोकार्पण सोहळा संपन्न. ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व पश्चिम जोडणारे कल्याण व मुंबई दिशेकडील 2 नागरिक पादचारी पुलांचा लोकार्पण सोहळा खासदार राजन विचारे यांच्या हस्ते संपन्न झाला. गेले 2 ते 3 वर्षापासून रखडलेले पादचारी पूल खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या सेवेत देण्यात आलेले आहेत. या लोकार्पण सोहळ्यासाठी खासदार राजन विचारे, मध्य रेल्वेचे ADEN अल्लापुरे, सिनियर सेक्शन इंजिनियर बळीराम, ठाणे स्टेशन प्रबंधक केशव तावडे, CCI मानवेंद्र सिंग, उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, सचिव सुरेश मोहिते, संजीव कुलकर्णी, माजी नगरसेवक संजय दळवी, उपशहरप्रमुख प्रदीप शेडगे, संतोष शिर्के, विभागप्रमुख प्रकाश पायरे, स्वप्नील शिरकर, स्नेहा पगारे तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दररोज 7 ते 8 लाखाहून अधिक प्रवासी ये जा करत असतात. ठाणे पूर्व पश्चिम यांना जोडणारा ठाणे महानगरपालिकेचा पादचारी पूल धोकादायक झाल्याने रेल्वेकडून 28 मे 2019 रोजी तोडण्यात आला होता. त्यामुळे ठाणे पूर्व पश्चिमेकडील स्थानिक नागरिकांना दळणवळणासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेने नागरिकांना पादचारी पुलाचा वापर करण्याची मुभा दिली होती. परंतु रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता प्रवाशांना पादचारी पूल अपुरे पडत होते. त्यामुळे सदर पुलावरून व्यवस्थित चालता येईना एवढी गर्दी सकाळी व संध्याकाळी होत असल्याने खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल असताना या 2 पुलांची मागणी खासदार राजन विचारे यांनी केली होती. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेने ठाणे रेल्वे स्थानकातील कल्याण व मुंबईच्या दिशेस नवीन पादचारी पूल, मुंब्रा येथील पादचारी पूल अशा एकूण 3 पुलांसाठी महानगरपालिकेने 24 कोटी निधी रेल्वे देण्याचं मंजूर केलं होतं. त्यातील पहिल्या टप्प्यात 8 कोटी, दुसऱ्या टप्प्यात 4 कोटी निधी रेल्वेकडे सुपूर्द केला होता. निधीअभावी दोन्ही पुलांचं काम थांबल्याने रेल्वे पादचारी पुलावरील गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती. याची दखल खासदार राजन विचारे यांनी घेऊन एल्फिस्टनच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला 5 कोटी निधी रेल्वेकडे वर्ग करून अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी आयुक्त अभिजित यांच्याकडे केली होती व त्यांना मुंब्रा येथील पुलाचं काम अद्याप सुरू झालेलं नाही. परंतु ठाणे रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या पादचारी पुलीचे निधीअभावी काम थांबवू नका अशी विनंती देखील केली होती. त्यानंतर अखेरीस ह्या कामाची दखल घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलासाठी 5 कोटीचा निधी 8 डिसेंबर 2023 रोजी रेल्वेकडे सुपूर्द केल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी मध्य रेल्वेचे मुख्य प्रबंधक रजनीश गोयल यांच्याशी चर्चा करून 2 ते 3 वेळा मेगा ब्लॉक घेऊन ठाणे रेल्वे स्थानकातील पुलाचे गर्डर रात्री स्वतः उपस्थित राहून टाकून घेतले. त्यानंतर सदर पुलाचे काम हे अत्यंत जलद गतीने मार्गी लावून हा पूल तयार झाला. परंतु फलाटांवर उतरणाऱ्या जिन्यांचं काम अपूर्ण असल्यामुळे पूल लोकार्पण करता येत नव्हता. सद्यस्थितीत मुंबईकडील दिशेच्या पुलाचं काम पूर्ण झालं आहे. कल्याण दिशेकडचं पुलाचं काम अपूर्ण झाले आहे. कल्याण दिशेकडे पुलाचं काम पूर्ण झालं आहे. मध्य रेल्वेने पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने या पुलाचा पाठपुरावा करणारे राजन विराने यांनी मध्य रेल्वेने पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतल्याने या पुलाचा पाठपुरावा करणारे राजन विचारे यांनी आज ठाणेकरांना 2 नवीन पादचारी पुलाचं लोकार्पण केलं आहे. मला वाटतं गेले 4 वर्षापासून 2019ला हा पूल धोकादायक झाल्याकारणाने या ठिकाणी सातत्याने हे लवकरात लवकर काम व्हावं. हा आपण ज्या पुलाच्या ब्रिजवरती या ठिकाणी उभा आहोत तो कल्याण साईडचा ब्रिज आहे आणि मुंबई साईडचा ब्रिजचं आपण आत्ताच लोकार्पण केलं. असे 2 ब्रिज महत्त्वाचे होते. तुम्ही बघितलं असेल ठाणे स्टेशनला
तुम्ही बघितलं असेल की एवढी गर्दी असते, 7 ते 8 लाख लोक या ठिकाणी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात आणि त्यांना जाण्या येण्यासाठी जे फुटओव्हर ब्रिज आहेत हे त्या ठिकाणी व्हावेत. मला वाटतं गेल्या 10 वर्षामध्ये रेल्वेने चांगल्या पद्धतीने, मग ते रेल्वे मंत्री असतील, त्यानंतर आमचे GM असतील, DRM असतील, इथल्या सर्व अधिकाऱ्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये या तुमच्या ठाणा स्टेशनचा, ऐतिहासिक असा ठाणा स्टेशनचा चांगल्या पद्धतीने जी काही कामं सुचवली होती ती केलेली आहेत. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी आपण ठाण्याची पहिली ट्रेन ह्या ठिकाणी धावली आणि ते ऐतिहासिक असं ठाणा स्टेशन ह्याचं मल्टी मॉडेल हब या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. भारतीय मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र व भारतभरातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मराठी तरुणांकरिता उद्योग आघाडी या विशेष सेवा व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. 5 मार्च रोजी या उद्योग आघाडीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेअंतर्गत राष्ट्रीय प्रवक्ता व प्रदेश सरचिटणीस राजन गावंड यांनी दिली. उद्योग आघाडी या व्यवस्थेद्वारे उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी स्त्री पुरुषाकरिता उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवरील संपूर्ण सेवा व सहाय्य प्रदान केले जाणार आहे. आजच्या जगात उद्योग करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असून अपुऱ्या माहिती व साधनांमुळे सर्वसामान्य मराठी माणूस उद्योजक बनण्याचे धाडस करताना घाबरतो अथवा थांबतो. अशा वेळेस त्यांच्या समुपदेशनापासून ते त्यांच्या उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवरती भारतीय मराठा महासंघाची उद्योग आघाडी त्यांच्या जोडीला उभी राहणार आहे. अगदी व्यवसायाच्या माहितीपासून प्रकल्प अहवाल, शासकीय योजनांचे लाभ, वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य, उद्योग उभा राहिल्यानंतरही निगराणीपर्यंतच्या सर्व सेवा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती गावंड यांनी दिली. त्याचबरोबर याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. रघुनाथनगर ठाणे पश्चिम येथील संगीतभूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक व क्रीडा मंच येथे मंगळवारी 5 मार्च रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमात शिवसामर्थ्य अभियानाअंतर्गत चालत्या फिरत्या अधिकृत व्यवसायासाठी 4 चाकी व 3 चाकी वाहनावरील विविध व्यवसाय संधी प्रदर्शित केल्या जाणार आहेत. सोबतच उद्योगासाठी आवश्यक विविध परवान्यांचे सहायता कक्ष असणार आहेत. निस्सिम शिवभक्त सेवेकरी व नाशिकमधील शिवविचार प्रेरित समाजसेविका संगीताताई सोनावणे, लक्षवेध या मराठी उद्योजका संस्थेचे संस्थापक प्रमुख अतुल राजोळी, अवनी या मराठी लघु उद्योजकांच्या फूड व्हॅन साखळीचे प्रमुख अनिल फोंडेकर, युवा सहकार या अत्यंत अभिनव व सहकार चळवळीचे संस्थापक प्रमुख रामकृष्ण पाटील, चंद्रशेखर चव्हाण या गुणवंत मान्यवरांचे सत्कार यावेळी होणार आहेत. भारतीय मराठा महासंघातर्फे उद्योग आघाडीचं लोकार्पण, उद्योग आघाडीचं उद्घाटन आणि या उद्योग आघाडीतर्फे शिवसामर्थ्य या बहुउद्देशीय वाहनाचं लोकार्पण, या दोन्ही गोष्टी येत्या 5 तारखेला ठाण्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भारतीय मराठा महासंघातर्फे केलं जाणार आहे. आणि महाराष्ट्रातल्या आणि तमाम भारतभरातल्या मराठी माणसासाठी, मराठी तरुण तरुणीसाठी, मराठी माता भगिनींसाठी आपण ही एक उत्तम संधी आणलेली आहे, जी समाजाला सक्षमीकरणाकडे नेणारी आहे. कारण आमचा विश्वास आहे भारतीय मराठा महासंघाचा, आरक्षणातून जे साधलं जाणार आहे ते तर मिळेलच, परंतु त्याचबरोबर काळाबरोबर राहण्यासाठी सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यासाठी या सक्षमीकरणामध्ये आपण नेहमी जे म्हणत असतो मराठी माणूस व्यवसायात पुढे गेला पाहिजे, तर आम्ही ठरवलं आता मराठी माणसाला व्यवसायात पुढे नेला पाहिजे. आणि ते नेण्यासाठी भारतीय मराठा महासंघाने उद्योग आघाडी नावाची एक अत्यंत सक्षम आणि स्वयंपूर्ण व्यवस्था निर्माण केली, जी पहिल्यांदा एखाद्या सामाजिक संघटनेकडून केली जाते, ज्याच्यामध्ये ज्या ज्या मराठी माणसाला उद्योग करायचा आहे त्यांनी आमच्याकडे यावं. मग तो उद्योग टोळी भाजी केंद्राचा असेल किंवा एखाद्या प्रोसेसिंग युनिटचा असेल, कोल्ड स्टोरेजचा असेल, वेअरहाऊसिंगचा असेल किंवा आणखी एखाद्या मोठ्या कारखान्याचा असेल, तर त्या सगळ्यासाठी भारतीय मराठा महासंघाची उद्योग आघाडी त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यापासून
ते संपूर्ण प्रकल्प कार्यान्वित करण्यापर्यंत त्याच्याबरोबर राहणार आहे आणि कार्यान्वित करून देखील त्याच्यानंतर पुढे जी व्यवस्था लागेल त्या व्यवस्थेत देखील आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहोत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.